सुंदर असा टोलवलेला फटका जातोय सीमा पार. चौकार गौरव शाह यांनी पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकलाय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. भुतारे डेकोरेटर्स आणि आवित्री. एकीकडे आयकॉन रोहित शिंगवी व दुसरीकडे आयकॉन मोहित जाधव. सुंदर असा शॉट जातोय सीमा पार. षटकार रोहित शिंगवी द आयकॉन. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14 धावा. एक गडी बाद. बघूया पुढचं षटक कोण घेऊन येत आहे. पुढचं षटक घेऊन येतोय तो मोहित जाधव. स्वतः आयकॉन आलेले आहेत षटक टाकण्यासाठी. पाहूया आपल्या संघासाठी काय जादू करतायत ते. पहिला चेंडू वाईटच्या दिशेने आणि खूप सिंगल साठी चोरटी डाव काढली ती रोहित शिंगवी आणि गौरव शहा यांनी. आयकॉन वर्सेस आयकॉन. मोहित जाधव वर्सेस रोहित शिंगवी. पाहूया कोण वरचढ ठरतंय या सामन्यात. सुंदर असा टोललेला चेंडू आणि यावर फक्त मिळणार एकच धाव. या एक धावेबरोबर धावसंख्या झाली ती 17 धावा. अपील केली अंपायरकडे पण अंपायरने धुडकावून लावलाय मयूर वांडेकर यांची अपील. मयूर वांडेकर कुठल्याही बॉलवर कुठल्याही डिसिजनवर तुम्ही अपील करू नका. आणि बघा किती छान आणि सुंदर अशी लाईट लागते त्या स्टंप मध्ये. मोहित थवानी यांचा हा पराक्रम आहे. मोहित थवानी यांनी थेट उझबेकिस्तान मधून हे स्टंप आणलेले आहेत. खूपच सुंदर असा चेंडू आणि जीजी यांच्याकडून टिपला गेलेला झेल. मोहित जाधव यांनी एक गडी गारद केलाय. गौरव शाह यांच्या रूपाने 17 धावेनंतर 2 गडी बाद झाले आहेत आवित्री संघाचे. ओ टोलवण्याचा प्रयत्न शुभम देशमुख यांच्याकडनं पण पूर्णपणे चकावलेले आहेत. आयकॉन आहे समोर गोलंदाजीला आणि गोलंदाजी मधूनही दाखवून देतोय मोहित जाधव की तो का आयकॉन आहे. याला सांभाळून खेळावंच लागणार आहे शुभम देशमुखला. बोलवलेला चेंडू 76 नो बॉल. सहसा नो बॉल दाखत नाहीयेत मोहित जाधव. पण एक वेळेस माणसाच्या नजरेतून चूक दिसू शकत नाही पण मशीन अचूकपणे नो बॉल पकडते. हे मोहित जाधव यांनी लक्षात घ्यावं. सुंदर असा कमबॅक मोहित जाधव यांचा. निर्धाव असा चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 19 धावा. 2 गडी बाद. पुढचं षटक घेऊन येत आहेत मयूर वांडेकर वर्सेस शुभम देशमुख. शुभम देशमुख यांच्या बॅटला अजून तरी कुठलाही चांगला चेंडू बसलेला नाहीये. मयूर वांडेकर खूपच सुंदर गोलंदाज आहे. ही ओव्हर सुद्धा अशीच धावसंख्येत संत गतीने राहील.
टाइम लाईनचा रिस्पेक्ट करा. कुठल्याही प्रकारचा टाइमपास खपून घेतला जाणार नाहीये. टाइमपास केल्यास पेनल्टी दिल्या जाईल. टोलवण्याचा प्रयत्न, एका धावेत समाधानी मानावं लागतंय त्या अवित्री संघाला. आयकॉन रोहित शिंगवी ऑन स्ट्राईक. पाहूया काय करतोय तो आपल्या संघासाठी. टाइम लिमिट क्रॉस केली तर संघाला 10 रनाची पेनल्टी देण्यात येईल. टाइम लिमिट, टाइम लिमिट, टाइम कडे लक्ष द्या. सुंदर टोलवलेला चेंडू आणि झेल बाद. ओम देवकर यांनी हा झेल घेतलेला आहे रोहित शिंगवी यांचा आणि पुणे टूर फिक्स. ओम देवकर यांनी हा झेल घेतलेला आहे पुणे टूर फिक्स. सक्का मित्र पक्का वैरी झालेला आहे या ठिकाणी. सुंदर असा जाळीत घुसून पुणे टूर साठी झेल टिपलाय ओम देवकर यांनी आणि आयकॉन रोहित शिंगवी बाद केलाय. खूपच मोठा झटका अवित्री संघाला. एका चांगल्या षटकात सुंदर असा चेंडू, सुंदर असा चेंडू पूर्णपणे चकावलेले आहेत ऋषिकेश पारिक. पुन्हा दिशाहीन सुंदर हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला होता मयूर वांडेकर यांनी ऋषिकेशला, पण ऋषिकेशने तितक्याच जोरात हा टोलवलेला चेंडू जातोय सीमा पार. षटकार आणि याच षटकाराबरोबर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 28 धावा. एक चेंडू शिल्लक. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 28 धावा. खूपच सुंदर आणि रंगतदार चाललेला हा सामना. पाहूया पुढचा षटक कोण घेऊन येतोय. कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका. मोहित जाधव यांना रिक्वेस्ट आहे कमिटीकडनं. रोहित शिंगवी, रोहित शिंगवी, रोहित शिंगवी, कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका. आधीच्या सामन्याला खूप उशीर झालेला आहे, नाहीतर संघाला 10 रनाची पेनल्टी देण्यात येईल. रोहित शिंगवी यांची विकेट खूपच महागडी ठरते अवित्री संघाला. स्कोरबोर्ड खूपच संत गतीने चालू आहे. गोलंदाज आहे ते शशांक. खूपच सुंदर गोलंदाजी करतोय शशांक आणि जेल सुटलाय तो. सुंदर असा शॉट शुभम यांच्या बॅट मधून येतोय. षटकार. या षटकाराबरोबर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 35 धावा, 37 धावा सॉरी. आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे शशांक याने. झेल बाद झालाय शुभम देशमुख. खूपच सुंदर असा कॅच शशांक कडनं. करावं तितकं कौतुक कमी आहे शशांकचं. पहिल्याच चेंडूवर मोहितने चौकार मारलाय. याच चौकाराबरोबर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 41 धावा. गेट वरती कुणी गाडी लावू नये. रस्त्याच्या मध्ये कोणाची गाडी असेल तर त्यांनी काढून घ्यावी.
टोलवलेला चेंडू, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, तितकाच उत्कृष्ट थ्रो, पण का एकच धाव मिळाली आणि लोल्या बाय, बॉलिंग आयकॉन लोल्या बाय, पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. स्ट्राईकवर आहे आउट. लोल्याबाई यांनी घेतलेली विकेट. लोल्याबाई यांच्या खात्यात जमा झाला एक गडी. मोहित उजागरे खूपच सुंदर असा फलंदाज होता आणि अवित्री संघाला लागलेली ही गळती खूपच महागडी ठरणार आहे असं दिसतंय. भुतार कासवाच्या गतीने धाव संख्या चालली अवित्रीची. लोल्याबाई यांना मारणं सोपं नाहीये. खूपच सुंदर गोलंदाज आहे लोल्याबाई. ओ वा 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 वा, काय गोलंदाजी करतोय लोल्याबाई. आतापर्यंत खूपच उत्कृष्ट असं गोलंदाजी केली आहे लोल्याबाई याने. 4 चेंडूत फक्त 2च धावा दिल्यात. सुंदर सुंदर यॉर्कर आणि बोल्ड आणि स्टंप मध्ये लागलेली लाईट. जशी स्टंप मध्ये लाईट लागते त्याचप्रमाणे मोहित धवानी खुश होत आहेत आणि ते मागे येऊन म्हणतायत लग गया जी लग गया, लग गया जी लग गया. सुंदर असा फटका, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण जिकडून नाही झालंय आणि या चेंडूवरती आलाय तो चौकार. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती फक्त आणि फक्त 47 धावा, 6 गडी बाद अवित्री संघाच्या. अवित्री संघाला शेवटच्या 2 ओव्हर मध्ये कमीत कमी 50 रनाची धाव संख्या करावी लागणार आहे, कारण की भुतारे डेकोरेटर्स यांच्याकडे जितकेच बॉलिंग लाईनअप आहे तितकीच बॅटिंग लाईनअप देखील आहे. रोहित शिंगवी काहीही नाही करू शकले आपल्या संघासाठी. बहुतेक नाराज झाले असावेत. अथर्व घुले यांना मी विराट कोहली म्हटलो, त्यामुळे रोहित शिंगवी थोडेसे नाराज झाले आणि त्यांनी ते बॅटिंग परफॉर्मन्स देऊ शकले नाही. सुंदर टोलवलेला चेंडू, तितकाच सुंदर असा जीजीचा कॅच. झेल बाद होतोय ऋषिकेश आणि 7 गडी बाद झालेत अवित्री संघाचे फक्त आणि फक्त 47 धावांमध्ये. 8 विकेट गेल्यानंतर ऑल आउट असणार आहे अवित्री संघ. स्वतः संघ मालक आता संघाची धुरा सांभाळण्यासाठी आले आहेत. अभिनंदन भैया, लेफ्ट हँड बॅट्समन अभिनंदन भन्साळी. पाहूया काय करतायत स्वतःच्या संघासाठी अभिनंदन भैया. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय श्रीकांत. आतापर्यंत कुठलीही धाव दिलेली नाही त्याने. कुठलाही प्रकारचा बॉल समजत नाहीये. सुंदर 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 अशी गोलंदाजी. शेवटचं षटक, 6वं षटक चालू आहे आणि अजूनपर्यंत कुठलीही धाव दिलेली नाहीये श्रीकांत याने. नो बॉल आणि नो बॉलवर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावा आल्या त्या बॉल. खूपच संत गतीने, कासवाच्या गतीने चाललेली ही धावसंख्या. अशीच धावसंख्या असली तर यांना डिपेंड करणं खूप जड जाणार आहे. भुतारे डेकोरेटर्स यांच्याकडे तितकाच डीप बॅटिंग लाईनअप आहे.
आता आले ते स्वतः ओम देवकर. सुंदर असा टोललेला चेंडू, पण एकाच धावत समाधानी मानावं लागतंय ते अवित्री संघाला ओम देवकर यांच्या पहिल्याच चेंडूवरती. सुंदर अशी गोलंदाजी ओम देवकर यांच्याकडनं आणि रनआउट, ऑल आउट. अवित्री संघ ऑल आउट केलाय ओम देवकर यांनी. काय करतोय आपल्या संघासाठी. पहिलाच सुंदर असा 76. चेंडू, पण 76. नो बॉल. रोहित शिंगवी जरा प्रेशर मध्ये दिसत आहेत ओम देवकर यांच्या समोर. सुंदर असा टोललेला चेंडू, पुन्हा एकदा नो बॉल. 76. जातोय सीमा पार, चौकार. ओम देवकर भारीच भरतोय रोहित शिंगवी यांच्या समोर. रोहित शिंगवी खूपच प्रेशर मध्ये आहेत. दिलता मी, पण त्याच्या आवाजामुळे नाही येऊ राहिला. 64. रोहित शिंगवी मशीन चुकत नाहीये, तुम्ही चुकताय गोलंदाजी करताना. सुंदर असा टोललेला चेंडू ओम देवकर यांच्या बॅटमधून येतोय तो षटकार. मोहित जाधव अंपायरशी चर्चा करताना कुठल्या तरी एका गोष्टीवरनं पोलच्या लाईनीत थांबला तरच नो बॉल आहे, तो पोलच्या लाईनीत नाहीये. पुन्हा एकदा टोलवला या चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण शुभम देशमुख यांच्याकडनं. झेल सुटलाय, झेल सुटलाय आणि ओम देवकर वरचढ भरतोय रोहित शिंगवी यांना. पुणे टूर म्हणलं की ओम देवकर यांचा परफॉर्मन्सच बाहेर येतो. नो बॉल. प्रेशर 76. प्रेशर 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 दिसतंय ओम देवकर समोर असल्या कारणाने रोहित शिंगवीवर. सुंदर असा कमबॅक रोहित शिंगवीचा. तरीही ओम देवकर वरचढ आहेत शिंगवी तुम्हाला. एक चोरटी डाव. याच धावेबरोबर धावसंख्या झाली ती 66. 66. नो बॉल. नो बॉल. खूपच 76. महागडा असं षटक रोहित शिंगवींचं. 16 धावा खर्च केल्यात रोहित शिंगवींनी. सुंदर असा शॉट, एकच धाव घेतली. लास्ट बॉल. खूपच सुंदर असा टोललेला चेंडू जातोय सीमा पार. षटकार आयकॉन मोहित जाधव यांच्या बॅटमधून. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 22 धावा. खूपच महागडं षटक रोहित शिंगवी यांचं. सुंदर सुंदर असा हा बॉल. वाईड चेंडू. सुंदर असा शॉट आणि
मिसकम्युनिकेशनच्या नादात जेल सुटून गेलाय तो षटकार ओम देवकर यांच्या बॅट मधून. या षटकाराबरोबर धाव संख्या झाली ती 29 धावा. सलग 2 षटकार ठोकलेत ओम देवकर यांनी. रोहित सिंग यांना वरचढ भरतोय तो ओम देवकर. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता पण एका धावे समाधानी माव लागतंय ओम यांना. भुतारे डेकोरेटर्स यांचा खूपच चांगला असा परफॉर्मन्स होतोय. भुतारे डेकोरेटर्स हे नगर जिल्ह्यात नावाजलेलं आहे त्यांच्या मंडप डेकोरेशन साठी. मोहित जाधव आयकॉन ऑफ द आयकॉन. खूपच सुंदर अशा चेंडूवर सुंदर असा फटका देऊन दिला आहे षटकार साठी. या षटकाराबरोबर धाव संख्या झाली ती 42 धावा. षटकार आणि खूपच जवळ आणून ठेवली मॅच.